केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर सोलापूरमध्ये जवळपास 1236 कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांचं भूमिपूजन जे आहे ते नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। मात्र नितीन गडकरी यांनी या रस्त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। म्हणजेच नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील 50% वाहनं जे आहेत ते कमी करण्याचा निर्णय देखील यावेळेस घेतलेला आहे। तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नितीन गडकरींचा प्रवेश होईल त्यावेळेस सोलापूर जिल्हा प्रशासनातील केवळ 3 वाहनं जे आहेत ती नितीन गडकरी यांच्या ताफ्यामध्ये असणार आहेत। याबाबतची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिलेली आहे। खरं तर सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबरीनं तहसीलदार आणि प्रांताधिकारी याशिवाय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या अशा मिळून 3 गाड्या ज्या आहेत त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यात असणार आहेत। खरं तर पंतप्रधानांनी आवाहन केलं की शासकीय जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। खरं तर केंद्रीय मंत्री म्हटल्यानंतर मोठा ताफा जो आहे तो असणं अपेक्षित असतं। मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आता अनेक नेते असतील, अनेक संस्था असतील, त्यांनी देखील आता वाहनांचे जे काही ताफा आहे, वाहनांचा वापर जो आहे तो कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आज सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये होणारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमामध्ये जो ताफा आहे तो जवळपास 50% या ताफ्यातील वाहनं जे आहेत ते कमी केलेली आहेत। तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देखील काढलेले आहेत की शक्य तितक्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकांना उपस्थित राहावं, याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करावा, असे देखील आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा जो आहे तो कमी वाहनांचा असलेला ताफा त्यांच्या एकंदरीत दौऱ्यामध्ये असणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।